घरच्यांचं असं असते ना, ज्या दिवशी पीठ जास्त झाले ना त्या दिवशी त्यांना भुका नसतात, तेव्हा पीठ तसंच उरलेलं असतं. नेहमी 2-3 वेळा तर असंच झालेलं आहे. तर आज म्हटलं त्यांना हेच पीठ खायला द्यायचं. तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा इथे कांदा कापून घेतला, त्याच्यानंतर थोडासा गाजर होता ते म्हटलं खिसून टाकावं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली, काही बेसिक मसाले टाकले आहेत, त्याच्यानंतर तुम्ही चाट मसाला असेल त्याच्यामध्ये ॲड करून टाका. टाकल्यानंतर ना छान दाबून दाबून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. त्याच्यात आत्ताच मीठ घालायचं नाही आहे, नंतर मीठ घालूयात, नाही तर पाणी सुटेल लगेच कांद्याला. आता इथं राहिलं होतं थोडासा पिठाचा गोळा, तो घेतलेला आहे, थोडा लाटून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेला मसाला भरून घ्यायचा आहे. जेवढा बसेल ना तेवढा दाबून दाबून आतमध्ये भरायचा आहे. त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि लगेचच्या लगेच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने लाटायचं आहे. जास्त दाबलात तर ना ते बाहेर येईल कांदा आणि आपला काही पराठा होणार नाही मग. तर नंतर अशा प्रकारे लाटल्यानंतर तूप किंवा तेल लावून आपल्याला हा पराठा जो आहे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मी तेल लावलेलं आहे, तुम्ही तूप लावा. मुलांसाठी बनवत असाल ना नक्की तूप लावा. तर पाहू शकता दोन्हीकडून तेल लावून मी छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. पाहू शकता हा पराठा खूप छान भाजलेला आहे. एकदम मंद गॅसवर आपल्याला भाजायचा आहे, म्हणजे कांदा जो आहे आतमधला ते छान भाजेल. तर पाहू शकता एकदम कुरकुरीत हा पराठा तयार आहे. मी बनवला होता माझ्यासाठी, पण सगळ्यांनी दुसऱ्यांनीच खाऊन घेतला. मला अजून थोडंसं पीठ मळून बनवावं लागलं. तुम्हीही ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना नक्की खायला द्या. आणि कसा वाटला खाल्ल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका. आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत, व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.